अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवनाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामासंदर्भातील विविध मागण्यांसाठी शिवसेना तालुका प्रमुख तथा उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामपंचायत भवनासाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून मंजूर एस्टिमेट प्रमाणे बांधकाम करण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। मंजूर जागेवर बांधकाम सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावाखाली जागा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रमोद कोहळे यांनी केला आहे। तसेच ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाची चौकशी करून जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। आपल्या विविध मागण्या मान्य होऊन ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम सुरळीत होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा प्रमोद कोहळे यांनी दिला आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सहसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत भवनाचं काम धानोरा गुरे मंजूर झालेलं होतं आणि ते काम 90% पूर्णत्वास गेलं होतं, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावाखाली एस्टिमेट प्रमाणे काम पूर्ण करणे हे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। त्याच्यामुळे जी ग्रामपंचायतची जागा होती ती जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती भवनाच्या समोर अभ्यासिकात एक भवन झालं पाहिजे, त्यासाठी राखीव जागा असली पाहिजे अशी माझी मागणी होती। तसेच जो त्या जागेचा जो वाद होता त्या जागेचा PR कार्ड, शासनाचीच जागा, शासनाचंच भवन आणि माझा त्याच्यात कुठलाही उद्देश नसताना मी एक गावचा सरपंच गेल्या 20 वर्षापासून काम करत असतो। शिवसेनेची एक हाती सत्ता 20 वर्षापासून आहे आणि बाळासाहेब ठाकरे नावाला विरोध झाला पाहिजे या कारणाने ते भवन पहिलं तर कॅन्सल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। असं असताना पूर्ण भवन मंजूर झालं आणि कामाला सुरुवात झाली आणि एस्टिमेट प्रमाणे एक एक्झिट दार असणं आवश्यक होतं, परंतु ते एक्झिट दार पडल्यानंतर कुठलं तरी वरिष्ठांचा दबाव आल्यावर ते दार बंद करण्यात आलं। बंद केल्यानंतर मी प्रशासनाला जाब विचारले तर कोणी उत्तर द्यायला तयार नव्हतं, लेखी कुठलाही आदेश नव्हता। सचिवाचा सुद्धा उडाउडीचं उत्तर येत होतं। त्याच्यामुळे मी आंदोलनाला करिता बसलो आणि बाळासाहेब ठाकरे भवन हे झालं पाहिजे, बाळासाहेबांचं नाव माझ्या गावात अजरामर राहिलं पाहिजे, हाच माझा उद्देश होता।